रामकृष्ण हरी माऊली. आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून साधकाची मायबाप कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती आणि अनाथाची माय असणारी ही विश्व माऊली ज्ञानोबाराय यांच्या मंदिराचं व समाधीचं दर्शन या व्हिडिओतून आपण करणार आहोत. तर सर्वांना विनंती की सर्वांनी हा व्हिडिओ पूर्ण पहा व माऊलीचं दर्शन समाधी दर्शन करा. तर चला वेळ न घालवता आपण व्हिडिओला या ठिकाणी प्रारंभ करू. तर आपण पवित्र अशा इंद्रायणी मातेच्या घाटावरती या ठिकाणी पोचलेलो आहोत. असं म्हणतात की याच इंद्रायणी घाटावर इंद्रदेवाने तपश्चर्या केली म्हणून या नदीचं नाव इंद्रायणी त्या ठिकाणी पडलेलं आहे. समोर जो आपल्याला स्तंभ दिसतोय तो माऊली संस्थानमार्फत उभा केलेला भव्य आणि दिव्य असा त्या ठिकाणी स्तंभ आहे. आपण स्तंभाच्या मागं जर पाहिलं तर सुंदर असं ज्ञानेश्वरी मंदिर आपल्याला पाहायला मिळतं. त्या ज्ञानेश्वरी मंदिरामध्ये संपूर्ण ज्ञानेश्वरी कोरलेली आहे. बघू शकता तुम्ही हा सगळा पवित्र इंद्रायणी मातेचा हा घाट आणि ही पवित्र अशी नदी. हा घाट ज्यांच्या माध्यमातून साकारण्यात आला ते पुण्याचे मोठे विश्वनाथ कराड. आता आपण या ठिकाणी बघतोय हे भैरवनाथाचं मंदिर आपल्याला पाहायला मिळतं आणि भैरवनाथाच्या मंदिराच्या बाजूलाच एक कुंड आपल्याला दिसतो. असं म्हणतात की या आळंदीमध्ये त्रिवेणी संगम त्या ठिकाणी आहे. तर त्या ठिकाणून त्या कुंडावरून चला आपण माऊली दर्शनासाठी तर माऊली आपण मंदिरापर्यंत या ठिकाणी पोहोचलेलो आहोत. आपल्याला माऊलीच्या मंदिराची सुंदर पाटी या ठिकाणी दिसते ज्याच्यावरती माऊलींचं नाव लिहिलेलं आहे. मंदिरामध्ये प्रवेश करत असताना आपल्याला पहिल्यांदा ही जी पायरी दिसते ही पायरी श्री गुरु हैबतराव बाबांची ही या ठिकाणी पायरी आहे. हैबतराव बाबा ज्यांचा माऊलींच्या चरणावरती अत्यंत श्रद्धा अत्यंत निष्ठा या ठिकाणी होती. त्या पायरीवर पाय न ठेवता आपण तर आपण मंदिरापर्यंत या ठिकाणी पोहोचलेलो आहे. हा आपल्याला जो दिसतो आहे तो त्या ठिकाणी विनामंडप माऊलींचा विनामंडप. अतिशय सजावट या मंदिरामध्ये या ठिकाणी केलेली आहे. वेगवेगळ्या प्रकारची चमकणारी झुंबरं आपल्याला या ठिकाणी दिसतात आणि वेगवेगळ्या गावातून भाविक मंडळी या ठिकाणी ज्ञानेश्वरी पारायण करण्यासाठी सुद्धा येत असतात. आपण बघू शकता ही सगळी मंडळी ज्ञानेश्वरी पारायण करण्यासाठी या ठिकाणी आलेली आहे. अखंड विना या मंदिरामध्ये चालतो म्हणून याला विना मंडप या ठिकाणी म्हटलं जातं.
माऊलींच्या दर्शनाला येत असताना सगळ्यात अगोदर ज्यांचं दर्शन करण्याचं भाग्य आपल्याला प्राप्त होतं ते श्री गुरु हैबतराव बाबा. असं म्हणतात की हैबतराव बाबांनीच माऊलींची पहिली पालखी आळंदी ते पंढरपूर या ठिकाणाहून त्या ठिकाणी पंढरपुरापर्यंत नेली. बाबांचं हे भव्य आणि दिव्य असं मंदिर या ठिकाणी आहे. आता आपण या ठिकाणी आलो. माऊलीच्या मंदिरातील अत्यंत विशेष असणारं हे स्थान आपण पाहू शकता. शांती ब्रह्म संत एकनाथ महाराज पार्क आपण या ठिकाणी आलेलो आहोत. असं म्हणतात की माऊलींच्या कंठाला लागलेली मुळी काढण्यासाठी जेव्हा बाबा या ठिकाणी एकनाथ महाराज आले होते त्यावेळेस त्यांनी याच पाराखाली 3 दिवस अन्न पाण्याविना अनुष्ठान त्या ठिकाणी केलेलं होतं. म्हणून अत्यंत पवित्र असणारी जागा आपण बघू शकता. शांती ब्रह्म एकनाथ महाराजांची ही देखणीय दर्शनीय मूर्ती याच ठिकाणी महाराजांनी अनुष्ठान केलं. त्याची पूर्ण माहिती पाहायची असेल तर आपल्या चॅनलवरती तुम्ही पाहू शकता. व्हिडिओ टाकलेला त्या ठिकाणी आहे. आपण या ठिकाणी पोचलो सिद्धेश्वरांच्या मंदिराजवळ. या ठिकाणी आपल्याला मुक्ताबाईचं हे या ठिकाणी मंदिर दिसते. आपण बघू शकता मुक्ताबाईची मूर्तीही या ठिकाणी या काचामुळे व्यवस्थित दिसत नाही, पण मुक्ताबाईंचं या ठिकाणी हे मंदिर आपल्याला पाहायला मिळतं. त्याच्यानंतर हा जो परिसर आहे तो सिद्धेश्वरांचा हा परिसर या ठिकाणी आहे. सुंदर सुंदर मूर्त्या आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात. भगवान विठ्ठलाची मूर्ती आहे. वेगवेगळ्या मूर्त्या या ठिकाणी आपल्याला दिसतात. त्याचबरोबर या ठिकाणी माऊलीची अतिशय सुंदर अशी मूर्ती आणि त्याखाली हे जे गोमुख आपल्याला दिसते, माऊलीचा अभिषेक झाल्याच्या नंतर, समाधी अभिषेक झाल्याच्या नंतर यातून पवित्र असं जल बाहेर पडतं. हेच ते त्या ठिकाणी गोमुख आहे. त्याच्यानंतर आपण भगवान सिद्धेश्वराच्या मंदिराकडे या ठिकाणी चाललेलो आहोत. आपल्याला हा नंदी या ठिकाणी दिसल. हा जो नंदी आहे याच नंदीला बाजूला करून शांती ब्रह्म एकनाथ महाराज माऊलींचं दर्शन करण्यासाठी ही जी जागा आपल्याला दिसते या जागेवरून त्या विवरामध्ये एकनाथ महाराजांनी त्या ठिकाणी प्रवेश केला होता. ही जागा आपण बघू शकता. हाच तो नंदी या ठिकाणी आहे ज्याला बाजूला करून एकनाथ महाराज. आपण बघू शकता की वेगवेगळ्या भागातून भाविक माऊलीवर श्रद्धा ठेवणारी अनेक लोक या ठिकाणी माऊलीच्या दर्शनासाठी आळंदीमध्ये दाखल होत असतात. आता आपण सिद्धेश्वराच्या मंदिराकडे या ठिकाणी चाललो आहोत. हेच भगवान सिद्धेश्वराचं मंदिर हे पहा की ज्या मंदिरामध्ये देवाचाही शीन जातो. नामामणे देवा चला तया ठाया विश्रांती घ्यावया कल्पवरी, असं हे पवित्र आणि सुंदर असं भगवान सिद्धेश्वराचं मंदिर आपण या ठिकाणी बघतोय. विश्रांतीचं स्थान या सिद्धेश्वराच्या स्थानाला या ठिकाणी म्हटलं जातं. आपण बघू शकता आतमध्ये भगवान सिद्धेश्वराची पिंड आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते.
आपण या ठिकाणी पोहोचलेलो आहोत पहा. हाच तो पिंपळ वृक्ष ज्याचं वर्णन सकल संतांनी केलं. किंबहुना तुकोबाराय म्हणतात, जयाची द्वारी सोन्याचा पिंपळ अंगी ऐसे बळ रेडा बोले. तो हाच पिंपळ या ठिकाणी आहे. या पिंपळाचं दर्शन आपण त्या ठिकाणी घेऊ. असं म्हणतात की विठ्ठलपंतांना परत आणण्यासाठी रुक्मिणी मातेनं याच पिंपळाला 1.25 लाख प्रदक्षिणा त्या ठिकाणी घातल्या होत्या. असा हा पवित्र असणारा हा पिंपळ आपण बघू शकता. आजही तो पिंपळ, त्या पिंपळाचं दर्शन करण्याचं भाग्य या ठिकाणी आपल्याला प्राप्त होतं. बघू शकता हा पिंपळ तुम्ही त्या ठिकाणी. माऊली, आपण या ठिकाणी आलो आहोत आजान बागेमध्ये. हाच तो त्या ठिकाणी आजान वृक्ष आहे, जो माऊलींचा अत्यंत प्रिय भगवान विठ्ठलाची मूर्ती या ठिकाणी आहे. आजान वृक्षाचं दर्शन करून आपण बघू शकता. आणि एक साधक मंडळी या ठिकाणी वेगवेगळ्या प्रांतातून येऊन या आजान वृक्षाखाली ज्ञानेश्वरी पारायण या ठिकाणी करत असते. भरपूर साधक मंडळी आपल्याला दिसतात. महाराष्ट्रातून, महाराष्ट्राच्या बाहेरून, किंबहुना देशाच्या बाहेरूनही लोक या ठिकाणी ज्ञानोबारायावर श्रद्धा ठेवणारी पारायणासाठी या ठिकाणी दरवर्षी येत असतात. ही साधक मंडळी जी रात्रंदिवस ज्ञानोबारायांच्या चरणावर आपली श्रद्धा ठेवून ज्ञानेश्वरी सारखा पवित्र ग्रंथ या ठिकाणी वाचताना आपल्याला दिसत आहेत. तर चला यांना नमन करून आपण पुढे या ठिकाणी जाऊ. तर चला माऊली, ज्या क्षणाची आपण आतुरतेनं वाट पाहतोय त्या विश्वमाऊलीच्या समाधी दर्शनाकडे आपण या ठिकाणी जाऊ. सगळ्यांनी या ठिकाणी समाधी दर्शन आपण करू. तर चला.